बोला याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा
आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतुक वाटे झालिया वेचाचे, कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेडी मेडी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवांशिये, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते अद्यैव मे विशतु मानस राजहंसः, प्राण प्रयाण समये कफवात पित्तैः, कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते, मस्तक हे पायावहे, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया। प्रस्तुत भगवत सेवेने अनन्य भक्तीने परिपूर्ण असलेल्या या आपल्या धर्मपरायण गावामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मूलचंद बाबा यांच्या श्राद्ध प्रीत्यर्थ जमलेल्या सज्जनांच्या समोर आमचे हरिभक्त परायण आदरणीय कोमल महाराज, शास्त्री महाराज, लक्ष्मण महाराज, आमचे आबा, या सर्वांच्या आज्ञेने सर्व संत मंडळींच्या सानिध्यामध्ये तुम्हा सर्व सज्जनांच्या समोर सेवेकरता विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा अद्वैतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे।
हा अभंग घेण्याचं कारण परवा इथे मी भेट देण्याकरता आलो असताना तुमचे हरिभक्त परायण वासुदेव हो यांनी सांगितलं की बाबांनी आडगावला त्यांचं आयुष्य सूर्य मावळण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हा अभंग सेवेकरता घेतलेला होता. म्हणून ज्या दिवशी मला ही आज्ञा मिळाली कीर्तनाची ते मी खूप टाळण्याचा प्रयत्न केला. कारण आमच्या संस्थेचे एक तेजोमय सूर्य हरिभक्तपरायण कोमल महाराज यांचं कीर्तन व्हावं अशी माझी इच्छा होती, सर्व गावकऱ्यांची इच्छा होती. काही प्रवासी प्रवास करण्याकरता रेल्वे स्टेशनवर आले, एक्सप्रेसची वाट पाहायला लागले. नेमकं असं झालं, लाईट चमकला, असं वाटलं त्यांना एक्सप्रेस आला. पण ज्या वेळेला गाडी जवळ आली त्यावेळेला समजलं की ही मालगाडी आहे. असं झालं असेल आज. तुम्ही त्यांची अपेक्षा होती तुम्हाला. मी सांगू का, बाबांच्या मनामध्ये माझं कीर्तन करणं होतं. कदाचित असं समजावं. तेव्हा आमचे लक्ष्मण महाराज, कोमल महाराज, शास्त्री महाराज यांचा आग्रह, आणि त्यामुळे त्या आग्रहाला मला काही मोडता आलं नाही. सेवेकरता जगद्गुरु विश्वसंत श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा अभंग घेतलाय. जे बाबांनी आपल्या आयुष्यातलं शेवटचं कीर्तन या अभंगावर केलं. ते काय बोलले असतील मी तर ऐकायला नव्हतो, पण निश्चित सांगेल या पवित्र व्यासपीठावरून अनुभवाने बोलणं वेगळं आणि शब्दातून बोलणं वेगळं. महात्मा हा अनुभवातून बोलत असतो, काही वक्ता हा शब्दातून बोलत असतो. एक मुलगा सर्व जग जिंकून आला, आणि जग जिंकून ज्या वेळेला तो आला घरी, सर्व लोकांनी त्याचा सत्कार केला. पण घरी आल्यानंतर आईने त्याचा सत्कार केला नाही. तो बोलायला लागला, आई, सर्व जगाने माझा सत्कार केलाय, तू माझा सत्कार का नाही करत? तू माझं श्रेष्ठत्व का मान्य करत नाही? त्यावेळेला आईने त्याला उत्तर दिलं, बेटा, बाह्य जगाला जिंकणं वेगळं आहे आणि खऱ्या अर्थाने विजय प्राप्त ज्या गोष्टीवर केला पाहिजे ते करणं वेगळं आहे. नरणे विजय अक्षुरो, आई त्याला बोलायला लागली. रणांगणामध्ये विजय मिळवला म्हणजे याचा अर्थ तो शूर नसतो. अध्ययनान्नच पंडिताः, अभ्यास केला म्हणजे पंडित ठरत नसतो. न वक्ता वाक्पटुत्वेन, बोलता आलं म्हणजे वक्ता ठरत नसतो. न दाताच अर्थदानतः, केवळ पैशाचं दान करणारा हा दाता ठरत नसतो. आईने त्याला उत्तर दिलं, इंद्रियानाम जयात शूरो धर्मंचरति पंडिताः, ज्याने इंद्रियावर विजय मिळवला तो सर्वात शूर आहे. जो धर्माचं आचरण करतो आहे तो पंडित आहे. जो दुसऱ्याला सन्मानाचं दान देतो आहे तो दाता आहे. आणि जो हिताची गोष्ट सांगतो तो वक्ता आहे. विठ्ठला विठ्ठला इंद्रियाणाम जयात शूरो धर्मंचरति पंडिताः हितप्रियोक्तिभिर्वक्ता दाताच सन्मान दानतः. जो हिताची गोष्ट सांगतो तो सर्वात श्रेष्ठ वक्ता आहे. तो वक्ता आहे. सांगेल आपल्याला, ज्यांच्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम करण्याचा योग आला आहे. मला तर असं वाटतं की आमचा जन्मही झाला नसेल त्यावेळेला ती आमची संस्था ते सुटले असते. मला त्यांचा काल नाही सांगता येणार. कोणत्या वर्षी होती? 67 सुटले. आमचा जन्मही नव्हता त्यावेळेला. आणि सांगू तुम्हाला, सामान्य माणसं जन्माला भरपूर येतात, पण साधू जन्माला येण्याकरता हजारो वर्षपर्यंत वाट पाहावी लागते. विठ्ठला विठ्ठला
केलं, काय मिळवलं यापेक्षा परमार्थिक अवस्थेमध्ये त्यांनी काय सोडून गेलं याला महत्व आहे. देव ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला देव मोठा ठरतो आणि साधू ज्यावेळेला निघून जातो त्यावेळेला साधू मोठा ठरतो. देव येण्याने मोठा ठरतो आणि साधू जाण्याने मोठा ठरतो. साधू जर गेले नाही तर मोठे ठरणार नाही. पुन्हा सांगेल, मरण हा शरीराचा धर्म आहे. 3 मुद्दे आहेत. मरण ही प्रकृती आहे. आपण मरूच नाही असं वाटणं विकृती आहे आणि मरणाला मारणं ही संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल जो जन्माला आला तो जाणार आहे. तुकोबरा एका अभंगामध्ये बोलतात, अवतार आले ते अवतारही इथे राहिले. मरण आश्चर्य नाही, जगणं आश्चर्य आहे. मरण आश्चर्य नाही. न्यायशास्त्रामध्ये 6 प्रमाणाचा विचार केलेला आहे. त्या 6 प्रमाणाच्या विचारानुसार शरीर 6ही प्रमाणाने अनित्य ठरतं. प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार करा. एक पाहत एकाची प्रमाण. आजा मेला पणजा मेला आनंद मिळणार नाही बरं. पुन्हा
भाग्यवान आहात तुम्ही. एक सांगू तुम्हाला, गायन करणार आहे ते संतांच्या वाङ्मयाचं, अभंगाचं. नाही तर गायक भरपूर आहे, आवाजही चांगला आहे, पण संत वाङ्मयाला जे गातात ते आमच्या देशाचं मुकुट आहे. सज्जन, यांना जपा. म्हणून तो सांगेल बरं का वासुदेव, बाबाने व्यवहारिक संपत्ती किती कमवली असेल मला माहिती नाही, पण तुमच्या घरामध्ये त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत हे 2 रत्न पुढे आले, ही सर्वात मोठी संपत्ती आहे. बाकीच्या संपत्तीला काय करतात? बाकीच्या संपत्तीमध्ये हिस्से पडू शकतात, या संपत्तीमध्ये हिस्सा कोणी पाडू शकत नाही. बाकीच्या संपत्ती करता वाद निर्माण होऊ शकतात, या संपत्ती करता वाद निर्माण होऊ शकत नाही. पण या दोघांच्या चरणावर मी एक प्रार्थना करेल, माझा अधिकार नाहीये. संपत्ती प्राप्त करण्यापेक्षा भविष्यामध्ये संस्कृतीला जोपासण्याचा प्रयास करा, हीच तुम्हाला प्रार्थना आहे. आणि तीच त्यांना श्रद्धांजली आहे. सांगेल आपल्याला, आपल्या देशाला संपत्तीची गरज नाही, आपल्या देशाला धर्म संस्काराची गरज आहे. याची गरज आहे. एक गोष्ट माणसाने जीवनात कधी विसरू नये, आणि ती म्हणजे मृत्यू. जो मृत्यूला विसरला तो अन्याय करतो, जो मृत्यूला कधीच विसरत नाही तो अन्याय कधीच करत नाही. वैकुंठवासी आपल्याच परिसरामध्ये तापीच्या किनाऱ्यावर जन्माला आलेले वैकुंठवासी नामदेव बाबा शिरागळकर, कदाचित तुम्ही पाहिलं असेल. 5-7 वर्ष त्यांच्या सानिध्यामध्ये चातुर्मासामध्ये राहण्याचा माझा प्रसंग आला. त्यांचं एक वाक्य नेहमी ते सांगायचं की माणसाने देवाच्या दर्शनाला नाही गेलं तरी चालेल, पण स्मशानभूमीच्या दर्शनाला रोज गेलं पाहिजे. माणसाला तिथे कळते की आपण एक दिवस इथे येणार आहोत. जो मृत्यूला विसरला तो अन्याय करतो, जो मृत्यूला कधीच विसरत नाही तो अन्याय करत नाही, तो अत्याचार नाही करत. एक राजा विषय सुखाने एवढा बेभान झाला, अति सर्वत्र वर्जेत. खूप महत्वाचं वाक्य आहे. अति माणसाने नेहमी टाकण्याचा प्रयत्न करावा, मग ते अति कोणतंही असो. अति जेवण टाकण्याचा प्रयत्न करावा. अन्न चांगलं आहे पण पोट आपलं आहे. माणसाने विचार करा. काही काही माणसं खाताना विचारच नाही करत, नाही विचार करत. एका ठिकाणी पंगत होती म्हणून जिलेबी आणि मठ्ठा केलेला होता. एक इतका जेवला की तोंड असं वर करून चालला रस्त्यात. समोरच्या माणसाने त्याला विचारलं का रे असं तोंड वर का करून चालला? म्हणे बोलू नको, जर खाली तोंड केलं तुझ्या अंगावर मठ्ठा येईल. अति सर्वत्र वर्जे, अति त्याग करावा. राजा विषय सुख सेवन करत असताना बेभान झाला. राज्य कारभार करतानाही त्याचं लक्ष लागत नव्हतं, केवळ विषय सुखामध्ये तल्लीन झाला. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला नपुसकत्व प्राप्त झालं. अतिशय गुटखा सेवन करणारा मनुष्य नपुसक बनतो. अतिशय क्रोधी माणसाचं पतन लवकर होतं. अतिशय कामी माणसाचं पतन लवकर होतं. अतिशय लोभी माणसाचं पतन लवकर होतं. 6 कारणाने माणसाला मृत्यू लवकर येतो. अति मानाची अपेक्षा करणारा मनुष्य लवकर मरतो. म्हणून तुकोबारायांनी सांगितलंय, मान इच्छितो अपमान पावे. अति मानाची इच्छा करू नये. अति वाद करणारा माणसाचं पतन लवकर होतं. कंजूस माणसाचं पतन लवकर होतं. क्रोध करणाऱ्या माणसाचं पतन लवकर होतं. आणि मित्राने मित्राचा द्रोह करणाऱ्या माणसाचं पतन लवकर होतं. विठ्ठला विठ्ठला राजा अतिविषयाचं सेवन करायला लागला. विषय सेवन करा पण त्यालाही मर्यादा आहे. विषय त्यागाते समान, विधीने सेवन विषय त्यागाते समान. संसार करून देखील ब्रह्मचारी असू शकतात. सांगू आपल्याला पुन्हा एक वाक्य.
काही काही संसारातले संन्यासी आहे आणि काही काही संन्यासात देखील संसारी आहे. विठ्ठल विठ्ठल अति गोष्टीच्या जीवनामध्ये नेहमी त्याग करावा. अति क्रोध 3 गुण आहे, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. शरीरामध्ये प्रकृतीची प्रधान अवस्था आहे. 3 गुणाची प्रधान अवस्था तिलाच प्रकृती म्हणतात. शरीरामध्ये क्रोध नसेल शरीर राहणार नाही. शरीरामध्ये काम नसेल शरीर राहणार नाही. शरीरामध्ये लोभ नसेल शरीर राहणार नाही. तिघही शरीरामध्ये पाहिजे, पण त्यांची दिशा बदलवली पाहिजे. कामाची जर दिशा बदलवली, व्यासांच्या पराशराच्या ठिकाणी काम जन्माला आला, पण पराशराच्या कामाचा परिणाम व्यास जन्माला आला. व्यास पण काम आहे, त्या कामाचा परिणाम काय आहे त्याचा विचार करा. राजा बेभान झाला, नपुसकत्व प्राप्त झालं आणि नपुसकत्व प्राप्त झाल्यानंतर राजाला असं वाटलं की आता आपल्याला जगायला काही अर्थ नाही, म्हणून राजा आत्महत्या करण्याकरता वनामध्ये गेला. वनामध्ये एका साधूची भेट झाली. अचानक महात्मा एका पर्णकुटीमध्ये बसलेले होते, धुनी पेटलेली होती. राजा तिथे गेला आणि म्हणायला लागला, महाराज मला मरायचं आहे, दर्शनाकरता आलो तुमच्या. महात्म्याने ओळखलं, राजाला विचारलं, राजा मृत्यू का पत्करतोय? कारण तुका म्हणे आत्महत्या रे पातकी थोर होय तुटी नारायण. कोटी गोहत्या ब्रह्महत्येसी प्रायश्चित्त आहे शास्त्रार्थेसी, परी आत्महत्या घडे ज्यासी त्यासी प्रायश्चित्त असे ना. 1 कोटी गायीची हत्या करणाऱ्या माणसाला प्रायश्चित्त आहे, 1 कोटी ब्राह्मणाची हत्या करणाऱ्या माणसाला प्रायश्चित्त आहे, पण आत्महत्या करणाऱ्या माणसाला प्रायश्चित्त नाही. धर्मशास्त्र सांगेल आपल्याला, आत्महत्या करणाऱ्या माणसाच्या अंत्ययात्रेला जाणं देखील दोष आहे. विठ्ठल विठ्ठल फक्त माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका, पण आत्महत्या करणाऱ्या माणसाला खांदा देणाऱ्यालाही दोष लागतो. त्याच्या बाबतीमध्ये धर्मशास्त्राने वर्णन केलंय. ज्याने आत्महत्या केलेली आहे त्याच्या पायाला जसं आपण एखाद्या कुत्र्याच्या पायाला दोरी बांधतो आणि ओढत ओढत जंगलामध्ये टाकतो, तसं आत्महत्या करणाऱ्या माणसाकरता विधान आहे. विठ्ठल विठ्ठल आत्महत्या कधीच जीवनामध्ये करू नये. राजाला महात्मा बोलायला लागले, राजा अरे आत्महत्या करू नको, काय झालं काय तुला? राजा म्हणायला लागला, महाराज मला नपुसकत्व प्राप्त झालंय आणि मग जगण्यामध्ये काय अर्थ आहे? महात्म्याने काय केलं, धुनी पेटलेली होती त्यातली 1 चिमटी राख घेतली, राजाच्या हातावर दिली, सांगितलं जा हे राख खा, तुला पूर्वीप्रमाणे पुरुषत्व प्राप्त होईल. राजाला 1 चिमटी राख दिली महात्म्याने. त्याच वेळेला राजाच्या समोर 3 चिमट्या राख खाल्ली. राजा निघून गेला. राजा घरी आला, ते 1 चिमूटभर राख राजाने खाल्ली. राख आपल्याही घरामध्ये असते, महात्म्याच्याही धुनीमध्ये राख आहे, पण फरक आहे. राख आपल्याही घरात आहे. आपल्या घरामध्ये साखरचे पोते भरलेले असतात, देवाच्या मंदिरामध्ये फक्त वाटीभर प्रसाद असतो, थोडी साखर असते. पण देवाच्या समोरच्या साखरला साखर कोणी म्हणत नाही, प्रसाद म्हटलं जातं. आपल्या घरातल्या साखरला प्रसाद कोणी म्हणत नाही, साखर म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल राजा घरी गेला, त्याने ते 1 चिमूटभर राख खाल्ले आणि राख खाल्ल्यानंतर राजा पहिल्यापेक्षा बेभान झाला. विषय सुखाला त्याला विषय आवडताच येत नव्हता, एवढा बेभान झाला. मग राजाच्या मनामध्ये एक शंका आली. राजा विचार करायला लागला की 1 चिमटीभर राख खाल्ली तर मी एवढा बेभान झालो, त्या महात्म्याने माझ्या समोर 3 चिमट्या राख खाल्ली, त्या महात्म्याचं काय होत असेल? मनात शंका आली. म्हणून राजाने पुन्हा घोड्यावर बसला आणि महात्म्याजवळ गेला विचारायला, महाराज अहो मी 1 चिमटी राख खाल्ली तर मला माझ्या स्वतःला आवडता येत नाहीये, तुम्ही माझ्यासमोर 3 चिमट्या राख खाल्ली, तुमचं कसं होत असेल? महात्म्याने त्याला उत्तर द्यायच्या आधी सांगितलं, हे बघ त्याचं उत्तर मी तुला नंतर देईन, पण आता तुला सांगतो की उद्याच्या दिवशी ठीक 12 वाजता तू मरणार आहे, काय उपाय करायचा आहे तो करून घे. महात्मा सांगून दिलं. राजा घरी गेला. राजाचं त्या स्त्रियांमध्ये लक्ष लागत नव्हतं, राणीमध्ये लक्ष लागत नव्हतं, राज्यामध्ये लक्ष लागत नव्हतं, जेवणामध्ये लक्ष लागत नव्हतं, संपत्तीमध्ये लक्ष लागत नव्हतं. राजाला फक्त दुसऱ्या दिवसाचे 12 केव्हा वाजतात तेच पाहत होता. रात्र उलटली, सकाळ झाली, 8, 9, 10, 11, 12 वाजले. राजाला असं वाटलं आपण मरणार, पण 12 वाजून 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 12:30 वाजले. राजा मेला नाही. राजाने विचार केला, महात्म्याचं गणित चुकलंय.
म्हणून राजा पुन्हा महात्म्याजवळ आला आणि म्हणायला लागला, महाराज आता 2 वाजले पण मी मेला नाही, तुमचं गणित चुकलं. महात्मा म्हणायला लागले, माझं गणित नाही चुकलं, तू मरणार नव्हताच पण मी तुला सांगितलं मरणार आहे. मला सांग राजा, तुला मी ज्या वेळेला सांगितलं की उद्याच्या दिवशी तू 12 वाजता मरणार आहे, तेव्हा इथून गेल्यापासून तू काय केलं मला सांग, तुला काय दिसलं मला सांग. राजा म्हणायला लागला, महाराज मला मृत्यूशिवाय दुसरं काही दिसलंच नाही. महात्म्याने सांगितलं, जसं तुला 24 तास मृत्यू दिसला तसं आम्ही सतत आमच्या डोळ्यासमोर आमचा मृत्यू पाहतो, म्हणून आम्ही अन्याय कधीच करत नाही. विठ्ठल विठ्ठल एक ठिकाणी बोलतात की माझं मरण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आपुल्या मरण लक्षात ठेवा. परमात्म्याचं स्मरण आनंद रूपता प्राप्त करून देतं आणि मृत्यूचं स्मरण औदासीन्यता प्राप्त करून देतं. परमात्म्याचं स्मरण आनंद रूपता प्राप्त करून देतं आणि मृत्यूचं स्मरण माणसाला उदास करतं. 6 प्रमाणाचा विचार करायला गेलो तर आपला वेळ जाईल खूप. शब्द प्रमाण, हे शरीर जाता घवे नाशिवंत स्वभावे म्हणून तू झुंजावे पंडुकुमार. शरीराच्या ठिकाणी 3 नाश आहे. स्वभाव नाश, कर्ता नाश, आश्रय नाश आणि एक नाश पाहायला गेलं तर निमित्त नाश. शरीराच्या ठिकाणी नाश संभवतात. सांख्य कारिकेमध्ये वर्णन आलेलं आहे. हे शरीर जन्माला आलाय कुठून, जाऊ दे आपल्याला तोही विचार करायचा नाही. शब्द प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, उपमान प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, या 6ही प्रमाणाचा विचार करा. अर्थापत्ती प्रमाणाचा विचार करा. देवदत्तो दिवा न भुंगते. म्हणजे देवदत्त दिवसा जेवत नाही, तर त्याचं वजन तर कमी होत नाही. वजन कमी होत नाही पण जेवत नाही ना, म्हणे जेवत नाही पण वजन कुठं कमी होत आहे. म्हणजे ज्या अर्थी वजन कमी होत नाही त्या अर्थी रात्री जेवत असला पाहिजे. शरीर घट जसा निर्माण झाला नाश पावणार आहे. घट निर्माण झाला पण तो जसा नाश पावणार आहे तसं शरीर देखील निर्माण झालाय. पिंड हा पाचाचा आणि लावसना, शरीराला आपलं म्हणतात. महात्मे शरीराला आपलं कधी म्हणतच नाही. असं सांगतात की जगद्गुरु तुकाराम महाराजांची म्हैस एक वेळेला मंबाजी गोसाव्याच्या त्या याच्यामध्ये गेली, बगीच्यामध्ये. त्या मंबाजी गोसाव्याने त्या म्हशीलाही मारलं, तुकाराम महाराजांना मारलं. म्हणजे महाराज तुमची म्हैस माझ्या बगीच्यामध्ये आली.
तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या शरीराला माझं म्हणत नाही तर म्हशीला माझं म्हणेल का? म्हशीला माझं म्हणणारे आपल्या कलियुगातले माणसं आहे. तुकाराम महाराज शरीराला माझं म्हणायला तयार नाही, ते म्हशीला माझं म्हणतील का? कधीच माझं. तुकाराम महाराजांना विचारा तुम्ही कोण आहे? तुकोबाराय मी कोण आहे त्याचं उत्तर एका ठिकाणी देतात. मी वासुदेव तत्वता कडो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्य या संता, नाही दुजा अणिक मागुता गा. शरीराला माझं ते म्हणतच नाही. अर्थापत्ती प्रमाणाचा विचार करा. ज्या अर्थी शरीरे घट नाशवान आहे, घट नाश पावणार आहे, निर्माण झालाय, त्या अर्थी शरीरही निर्माण झालाय, ते नाश पावणार आहे. म्हणून त्याकरता करावी तातडी परमा, ठिकाणी वर्णन आहे. उठा उठा जागा पाठी भरा, संतांचे प्रमाण फक्त ऐकण्याकरताच आहे. सर्वांचे प्रमाण पाठ आहे. संसार दुःख मूळ सर्वांचं पाठ आहे. तरी 3 मजले बांधल्यावरही 4थ्या मजल्याच्या आसाऱ्यावर सोडतोच. त्याला विचारलं कारण म्हणजे आता बजेट नाही पण पुढे बांधू. त्याला कळतच नाही की आपण जाणार आहोत. पाया शोधोनी बांधसी घर, तुझं ठाऊक आहे जाणार, काय करावं. म्हणून अनुभवात आणणं फार मोठं विशेष आहे. विठाला विठाला शरीर नाशिवंत आहे, जाणार आहे. त्याकरता परमार्थिक साधना जीवनात करणं फार गरजेचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये अट्टहास केला. अट्टहास सर्वच करतात. अट्टहास वेगळा आणि अट्टहास वेगळा. अट्टहास शब्द संस्कृत आहे आणि अट्टहास शब्दाचा अर्थ आहे मोठ्याने हसणं. आणि अट्टहास शब्द हा मराठीमध्ये आहे आणि अट्टहास शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न करणं. विठाला विठाला धर्म मार्गामध्ये अट्टहास आहे, ज्ञान मार्गामध्ये अट्टहास आहे, उपासना मार्गामध्ये अट्टहास आहे, तपश्चर्येमध्ये अट्टहास आहे, कर्म मार्गामध्ये देखील अट्टहास आहे. तुकाराम महाराजांनी अट्टहास कोणत्या मार्गामध्ये केला? कर्म मार्ग, उपासना मार्ग का ज्ञान मार्ग? विठाला विठाला कीर्तने विन
वेळ मिळणार नाही, पण थोडक्यामध्ये स्पष्टीकरण करून जातो की अभंगामध्ये तुकाराम महाराजांचा भाव स्थूल शरीराचा शेवट गोड झाला याकरता नाहीये. शरीर 3 प्रकारचं आहे, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. शरीरम त्रिविधम स्मृतम. स्थूल शरीराचा शेवट गोड झाला कशाला म्हणता येईल? काही काही वेळेला काही लोकांना वाटतं की शेवटच्या दिवशी भरपूर अन्नदान करणं याला शेवट गोड म्हणतात. का हो, काय झालं, बुंदीची पंगत झाली, शेवटी शेवट गोड झाला? नाही, तो शेवट गोड नाही. आपल्या मुलाने गयेमध्ये श्राद्ध करणं याला शेवट गोड म्हणतात, तोही शेवट गोड नाही. शेवट गोड म्हणतात कशाला? काही काही वेळेला काहींचा मृत्यू असा झाला आहे, हाल अपेक्षा करून त्यांना मरावं लागलं, पण तरी देखील तो शेवट गोड झाला. विठ्ठला विठ्ठला गुरु गोविंद सिंग यांच्या दोघही मुलांना भिंतीमध्ये दाबून मारण्यात आलं धर्मा करता, परंतु त्यांनी मृत्यू पत्करला पण धर्म सोडला नाही, शेवट गोड झाला. पुन्हा सांगेल, अभिमन्यूचा मृत्यू झाला कसा? ज्या वेळेला अभिमन्यू युद्धामध्ये रणांगणामध्ये गेला, अर्जुन दुसरीकडे अडकलेला होता आणि अभिमन्यू युद्ध करण्याकरता ज्या वेळेला कौरवाच्या पक्षामध्ये जातोय, अभिमन्यूला मारताना खूप क्रूरतेने मारलाय. सर्वांनी चारी बाजूने वेढला आणि अभिमन्यूला मारला. शेवट अभिमन्यूचा गोड झालेला दिसत नाही, पण तरी देखील अभिमन्यूचा शेवट गोड झाला. विठ्ठला विठ्ठला स्थूल शरीराचा शेवट गोड होणं वेगळं आणि सूक्ष्म आणि कारण शरीराचा शेवट गोड होणं वेगळं आहे. कारण शरीर म्हणजे अज्ञान. अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कारण शरीराचा नाश होणं म्हणजे शेवट गोड होणं. थोडक्यात स्पष्ट करून जातोय, अनेक आणि त्याच्यात अर्थ आहे. कारण शरीर म्हणजे अपरोक्ष साक्षात्कार झाला आणि अपरोक्ष साक्षात्कार झाल्यानंतर कारण शरीराचा नाश झाला म्हणजे अज्ञानाचा नाश झाला म्हणजे शेवट गोड झाला. विठ्ठला विठ्ठला शरीर आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सूक्ष्म शरीर आहे. या सूक्ष्म शरीराचा ज्ञानाच्या द्वारा बाध झाला. सूक्ष्म शरीराचा नाश नाही, सूक्ष्म शरीराचा बाध आहे. सूक्ष्म शरीराचा ज्ञानाच्या द्वारा बाध झाला म्हणजे शेवट गोड झाला. जीवदशेचा शेवट गोड होणं, जीवदशेचा अंत होणं म्हणजे शेवट गोड होणं. विठ्ठला विठ्ठला मरणा हातून सुटली काया, शेवट गोड झाला. तुकाराम महाराजांचं शरीर पडलं नाही. काही काही महात्म्यांचे शरीर पडतात, काहींचे पडत नाही. जगन्नाथ प्रभूच्या श्री विग्रहामध्ये वल्लभाचार्यांचं शरीर जगन्नाथाच्या श्री विग्रहामध्ये लीन झालं. मीराबाईचं शरीर द्वारकाधीशाच्या शरीरामध्ये लीन झालं, तो शेवट गोड झाला. पुन्हा सांगू तुम्हाला, काहींचा मृत्यू चांगला झाला नाही पण शेवट गोड झाला. काहींचा मृत्यू चांगला झाला आणि शेवट गोड झाला. काहींनी आयुष्यामध्ये कर्म चांगलंच केलं नाही. रावणाने कोणतं कर्म चांगलं केलं सांगा ना. रावणाच्या जीवनातली अवस्था सांगेल आपल्याला. द्रव्य सुख आणि काम सुख प्रधानतेने ज्याच्या जीवनामध्ये नांदतात त्याला रावण म्हणतात. रावण इतका विचित्र होता. एक वेळेला मंदिरामध्ये, शिवजीच्या मंदिरामध्ये पूजा करायला गेला आणि कुबेराचा मुलगा नल कुबेर मणिग्रीव यांची पत्नी उर्वशी, ती उर्वशी तिथे पूजेकरता आलेली होती. रावणाने त्या मंदिरामध्ये तिचा हात पकडला. काम सुख आणि द्रव्य सुख प्रधानतेने नांदताय. इतका विचित्र असणारा रावण, पण रावणाचा शेवट देखील गोड झाला. विठ्ठला विठ्ठला हिरण्यकश्यपूने आयुष्यामध्ये जीवनात कोणतंच काम चांगलं केलं नाही. नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. काम चांगलं नाही केलं. पुन्हा भागवतातला एक प्रसंग सांगेन तुम्हाला. पुतनेनं काय काम चांगलं केलं सांगा तुम्ही. लोक बालाग्नी रुधिरा शनाहा. भगवान सुखदेव ज्यावेळेला राजा परीक्षितीला सांगायला लागले, हे राजन, ज्या वेळेला पुतना भगवंताला मारण्याकरता आली, पाळण्याजवळ गेली आणि पाळण्याजवळ गेली असताना पुतनेने ज्यावेळेला देवाला उचललं, मांडीवर घेतलं, देवाने पुतनेकडे पाहिलं आणि देवाने डोळे बंद केले. देवाने डोळे बंद करण्याचे 21 कारण वल्लभाचार्य महाप्रभूंनी आपल्या टिप्पणीमध्ये केलेले. देवाने डोळे बंद का केले त्याचं एक कारण तिथे भागवतामध्ये वल्लभाचार्यांच्या टीकेमध्ये वर्णन केलेलं आहे की देवाने विचार केला की माझं दर्शन योग्यांनाही होत नाही, माझं दर्शन तपश्चर्या करतानाही होत नाही, मोठ्या ज्ञानालाही होत नाही,
पण माझं दर्शन ही मारण्याकरता आली, मला हिला कसं माझं दर्शन झालं? म्हणून भगवंताने तिचं पूर्ण प्रारब्ध पाहिलं आणि ज्या वेळेला देवाने तिचं प्रारब्ध पाहिलं, डोळे बंद केले, तिचं प्रारब्ध पाहिलं, त्यावेळेला देवाच्या लक्षात आलं की हिने पुण्य केव्हा केलेलं आहे, ही जी आहे माझ्या प्रल्हादाच्या वंशामध्ये जन्माला आलेली आहे, म्हणून भगवंताने तिला मुक्त केलं. विठ्ठला विठ्ठला ती परमात्म्याला मारण्याकरता आली. कशा करता आली होती? मारण्याकरता आली. पण मारण्याकरता आलेल्या पुतनेला देवाने आईला जी गती द्यावी ती गती अगोदर पुतनेला दिली. शेवट गोड झाला. सायुज्य सौरसु केला पुतने. विठ्ठला विठ्ठला एक उदाहरण सांगेल आपल्याला. पितामह भीष्म 52 दिवस शरपंजरीवर पडले. हा स्थूल शरीराचं सांगतोय तुम्हाला मी अजून. 52 दिवस भीष्माचार्य शरपंजरीवर पडले आणि शरपंजरीवर पडले असताना उत्तरायणाची वाट पाहत होते. महात्म्याचा मृत्यू त्यांच्या ताब्यात असतो. एक वर्णन आहे ज्ञानोबारांची कोवी आहे. झाकल्या घटीचा दिवा नेनो काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. लवकर ज्याला मरण येतं ना तो फार चांगला आहे. जास्त दिवस जगण्यापेक्षा लवकर मेलेलं चांगलं. आणि सांगू तुम्हाला, या युगामध्ये या कालामध्ये जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही ना हो. काय जगावं, कुणावर विश्वास ठेवून जगावं, कुणावर विश्वास ठेवावा या जगामध्ये. म्हणून लवकर मेलेला फार चांगला आहे. आपल्या हातात नाही ते, पण लवकर मृत्यू आला तो फार चांगला. जगण्यामध्ये काय आहे, कुणाकडे पाहून जगावं. जगाकडे पाहत असताना एक सिद्धांत सांगेल. जग आपल्याला आपल्या नजरेनेही कळणार नाही. जगाला पाहायचं असेल तर संतांच्या नजरेने पाहावं. बैसता संतांचे संगते, शरपंजरीवर पडलं. उत्तरायणाची वाट पाहायला लागली. जोग महाराजांच्या बाबतीत सांगितलेलं आहे किंवा आता उदाहरण घडलं मोठे बाबांच्या बाबतीमध्ये. मोठे बाबा ज्यावेळेला शेवटच्या अवस्थेमध्ये होते, आपले विठ्ठल बाबा शेवटच्या अवस्थेमध्ये असताना मारुती बाबांना जवळ बोलवलं. अरे मारुती बाबांना जवळ बोलवून सांगितलं, विचारलं की उत्तरायण लागलं का. उत्तरायण लागून 2 दिवस झाले होते. बाबांनी विचारलं उत्तरायण लागलं का. म्हणे हो. आणि मग त्यावेळेला बाबांनी मारुती बाबांना जवळ बोलवलं, बसवलं आणि सांगितलं की मारुती बाबा विष्णू सहस्रनामाचा पाठ करा. मारुती बाबांनी विष्णू सहस्रनामाचा पाठ केला आणि नंतर बाबांनी आपला देह सोडला. पुन्हा उदाहरण सांगेल विठ्ठल बाबा घुले यांच्या बाबतीमध्ये. चातुर्मास्यामध्ये असताना सकाळी उठले आणि केव्हा शरीर पडले सांगता आलं नाही, पण ज्ञानेश्वरी छातीवर होती आणि ज्ञानेश्वरी छातीवर असताना ज्यावेळेला एक मुलगा वर गेला पाहण्याकरता त्यावेळेला बाबांनी आपला देह सोडलेला होता. विठ्ठला विठ्ठला नथुशी बाबा नेहमी एक वाक्य सांगायचे, माझी वळकटी बांधून तयार आहे, त्याने बोलवावं की मी जातो. स्वामी रामतीर्थ यांचं वाक्य आहे, खंजर की क्या मजाल की जख्म कर सके, खंजर की क्या मजाल की जख्म कर सके, तेरा ये ख्याल की घायल हुआ है तू. ये महात्म्याची अवस्था. मौत को भी मौत आएगी अगर मेरी मौत आएगी. सामान्य मनुष्य म्हणू शकतो का. मौत को भी मौत आएगी अगर मेरी मौत आएगी. होशो हवास तावो तुबा सब जा चुका है दाग,
अब हम भी जाने वाले हैं, सामान तो गया। विठल विठल जिंदगी में गुस्ताखी करेंगे हम भी एक बार। स्वामी रामतीर्थ म्हणे, जिंदगी में गुस्ताखी करेंगे हम भी एक बार, यार सब पैदल चलेंगे हम कंधे पे सवार। विठल विठल मृत्यूला घाबरतो कोण? जो जीवनामध्ये अन्याय करतो तो मृत्यूला घाबरतो, जो अन्याय करत नाही तो मृत्यूला कधीच घाबरत नाही। पुन्हा सांगेल आपल्याला, असं म्हणतात, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी। मरताना ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात समजून जावं त्याच्या जीवनामध्ये त्याने काहीतरी चुकलेला आहे, त्याचा पश्चाताप त्याला झालेला आहे, म्हणून मरताना डोळ्यामध्ये अश्रू येतात। महात्मा तर मरतानाही हसत हसत मरतात। विठाला विठाला मरण म्हणजे काय हो? मरण काय? तुम्हाला मी विचारतो एक प्रश्न, मरण म्हणजे नेमकं काय? पंचदशीमध्ये मरणाची अवस्था सांगितलेली आहे। सद्वैते अनृतद्वैते यदन्यो नैक्य वीक्षणम तस्य अंतकालस्तद भेदः। पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामी म्हणतात, सत्य परमात्मा आहे, असत्य जगत आहे। जगत हे असत्यच आहे, परमात्मा हा सत्यच आहे। सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, शेवट गोड येणं जाणं संपलं, सा काष्ट सा परागती, याला शेवट गोडवणं म्हणतात। स्थूल शरीराचा या अभंगामध्ये स्थूल शरीराचा विचार नाहीच आहे। हा जो विचार सांगितलाय ना, केवळ कारण शरीराचा विचार सांगितलेला आहे। कारण शरीराचा विचार अपरोक्ष साक्षात्कार झाला। पुन्हा सांगेल, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हा देखील लवलेश आहे। आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर मी ब्रह्म आहे हा लवलेश देखील ज्या वेळेला संपून जाईल त्यावेळेला शेवट गोड झाला असं समजा। विठ्ठल 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 मी देह आहे हे जसं अज्ञान आहे, तसं मी ब्रह्म आहे हे देखील अज्ञान आहे। त्याही अज्ञानाचा छेद होणं म्हणजे शेवट गोड होणं म्हणतात। मला पुन्हा भीष्माचार्याकडे येतोय मी आता। पितामह भीष्माचार्य शरपंजरीवर पडले, 52 दिवस झाले आणि बाणाच्या शेईवर शरीरातल्या एक एक रक्ताचा बुंद बाहेर पडला। कारण का? तो रक्त बाहेर का केलं? जे अन्न खाऊन ते रक्त तयार झालाय ते अन्न मला बाहेर ते रक्त मला बाहेर काढायचंय। म्हणून पितामह भीष्माचार्यांच्या शरीरावर अर्जुनाने जे बाण मारले होते ना, ते रोम रोमामध्ये बाण मारलेले होते आणि शरपंजरीवर पडले हे महात्मा। धर्मराजाला ज्यावेळेला शोक झाला, अर्जुनाला भगवंताने गीता सांगितली, तेच ज्ञान भगवान धर्मराजालाही सांगतायत, पण धर्मराजावर त्याचा परिणाम झाला नाही। का परिणाम झाला नाही? धर्मराजाची अंतःकरणामध्ये भगवंताविषयी जी निष्ठा होती ती वेगळी होती, अर्जुनाची जी निष्ठा होती ती वेगळी होती। तू गुरु बंधू पिता, तुझी आमची इष्ट देवता, अर्जुनाची ही निष्ठा होती। आणि धर्मराजाची निष्ठा होती की आमचा आत्याचा मुलगा आहे, आणि म्हणून त्यामुळे त्या ज्ञानाचा परिणाम धर्मराजावर झाला नाही। ज्या वेळेला धर्मराजावर त्या ज्ञानाचा परिणाम झाला नाही, देवाने विचार केला की धर्मराजाला तिथे न्यावं लागेल, म्हणून धर्मराजाला घेऊन 5 पांडवांना घेऊन भगवान त्या रणांगणामध्ये गेले। रणांगणामध्ये भीष्माचार्य पडलेले आहेत। धर्मराजाने प्रश्न विचारले, भीष्माचार्यांनी त्या प्रश्नाची उत्तरं दिली। द्रौपदी ज्यावेळेला असली, द्रौपदीच्याही प्रश्नाचं उत्तर भीष्माचार्य देत आहेत। आणि ते सर्व झाल्यानंतर भीष्माचार्यांनी अर्जुनाला विचारलं, अर्जुना तू एकटा आलास? अर्जुन म्हणायला लागला, माझे भाऊ आहे, द्रौपदी आहे, कुंती, आणि मला विचारता कसं एकटा आला? आणि मग त्यावेळेला अर्जुनाच्या लक्षात आलं, भीष्माचार्य म्हणायला लागले, तो तुझा जो सारथी आहे तो कुठे आहे मला सांग। आणि मग अर्जुन बाजूला झाला, आणि अर्जुन बाजूला झाल्यावर भगवान समोर आले। पहा महात्म्याची अवस्था कशी आहे। आपल्यापेक्षा वयाने जर व्यक्ती लहान असला तर तो जर झोपलेला असला त्याच्या मस्तकाजवळ जाऊन बसावं, पायाजवळ जाऊ नये। आपल्यापेक्षा जर कोणी मोठा असेल त्याला जर उठवायचं झालं तर त्याच्या पायाला हात लावून उठवावं, हे धर्मशास्त्र सांगतात। आपल्यापेक्षा वयाने लहान असेल, अनुभवाला लहान असेल, अवस्थेने लहान असेल, त्याच्या मस्तकावर हात ठेवून उठवावं। आपल्यापेक्षा मोठा असेल अवस्थेने, अनुभवाने, तर त्याच्या पायाला स्पर्श करून उठवावं, आणि आपल्या बरोबरीचा असेल तर आवाज देऊन उठवावं। भगवान त्यावेळेला गेले भीष्माचार्यांच्या चरणाजवळ। अर्जुन बाजूला झाला
आणि अर्जुन बाजूला झाल्यानंतर पाहिलं तर देव समोर आहे. अशा ज्या महात्म्यांच्या चरणाजवळ जगाचा नायक परमात्मा उभा आहे, त्यावरून तुम्हाला कळेल की ते महात्म्याची अवस्था काय. भगवान चरणाजवळ उभे. पितामह भीष्माचार्यांनी देवाकडे पाहिलं आणि देवाकडे पाहिल्यानंतर देव थोडे नाराज दिसले. जसे तुम्ही आता नाराज आहे, डोळे लावलेले आहे. देव थोडे नाराज दिसले आणि देव ज्यावेळेला नाराज दिसले त्यावेळेला भीष्माचार्य विचारायला लागले देवाला, देवा असे नाराज काय, प्रसन्न व्हा. देवाला नाराज होण्याचे 2 कारण भक्तिशास्त्रामध्ये आलेले. एक कारण, देवाने विचार केला की हा महात्मा इच्छा मरणी आहे, हा केव्हा मरेल हे सांगता येत नाही, तोपर्यंत मला इथे उभं राहावं लागेल म्हणून भगवान नाराज झाले. दुसरं एक कारण, देवाने विचार केला की मी या महात्म्याच्या समोर उभा आहे, एवढा मोठा महात्मा आज या पृथ्वीला सोडून जाणार आहे म्हणून भगवान नाराज आहे. 2 कारणाने भगवान नाराज होते. भीष्माचार्य देवाला विचारायला लागले, देवा तुम्ही नाराज काय, पहिल्यांदा प्रसन्न व्हा. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझं पाहे. देवा तुम्ही प्रसन्न व्हा. कसे प्रसन्न व्हा? ज्या वेळेला तुमचा भक्त अर्जुन तुमच्या समोर असतो आणि ज्या वेळेला त्या अर्जुनाला पाहून तुम्ही प्रसन्न असतात, तसे आज माझ्या समोर प्रसन्न राहा. विठ्ठल विठ्ठल भगवान प्रसन्न झाले. आणि मग त्यावेळेला भीष्माचार्यांनी सांगितलं, देवा जोपर्यंत माझ्या शरीरातले प्राण बाहेर जात नाही तोपर्यंत तुम्ही असेच उभे राहा. महात्म्याचे प्राण हे शरीराच्या बाहेर जात नाही तर शरीरामध्ये संवारित होतात, शरीरामध्ये लय पावतात. शरीराच्या बाहेर महात्म्याचे प्राण का जात नाही? प्राणाने बाहेर जावं कुठे? कारण सर्वीकडे महात्मा ओतप्रोत भरलेला आहे, त्याला सर्व परमात्मा स्वरूप जगत आहे आणि आपणही परमात्मा स्वरूप आहे असं त्या महात्म्याचा अनुभूती आहे, अनुभव आहे. मग त्याच्या प्राणाने जायचं यायचं कुठे? न तसे प्राणा उत्क्रामंते अत्रैव समवलियंते. म्हणून त्या महात्म्याचे प्राण शरीराचा बाहेर जात नाही, शरीरामध्येच लीन होतात. मग भीष्माचार्य म्हणायला लागले, देवा जोपर्यंत मी माझे प्राण शरीराच्या मध्ये लय करत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या जोडून जाऊ नका, इथेच उभे राहा. आणि मग भगवान उभे आहे आणि भगवान उभे असताना भीष्माचार्यांनी आपल्या प्राणाला शरीरामध्ये लय केलं. हा भीष्माचार्यांचा शेवट गोड झाला. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये भक्तिशास्त्राचं अवलंबन केलं. जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानशास्त्राचं अवलंबन केलं. जगद्गुरु तुकोबारायांनी कर्मशास्त्राचं अवलंबन केलं आणि कर्माच्या द्वारा, भक्तीच्या द्वारा, ज्ञानाच्या द्वारा, उपासनेच्या द्वारा तुकोबारायांनी आपला शेवट गोड केला अभंगाच्या पहिल्याच्या. जीवनामध्ये दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाळे. तुकोबारायांनी देवाच्या नामाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. एके दिवशी तुकाराम महाराज बहिर दिशेला जायला लागले आणि बहिर दिशेला जायला लागल्यानंतर तेव्हाही तुकोबारायांच्या मुखामध्ये देवाचं नाव आहे. एकाने तुकोबारायांना विचारलं, महाराज अहो तुम्ही बहिर दिशेला जाताय आणि अशा अपवित्र अवस्थेमध्ये तुम्ही देवाचं
तुकोबरायच्या वेळेला बोलतात काय करावं माझी वाचा माझा ऐक माझी माझी झाली तुकोबरायांच्या जीवनात काय आहे आणि त्या अट्टहासाचा परिणाम काय झाला शेवटचा दिस गोड व्हावा. मी कशा करता हा अट्टहास केला भक्तीचा अट्टहास कशा करता केला शेवटचा दिवस गोड व्हावा. ज्ञान मार्गाचा अट्टहास मी कशा करता केला शेवटचा दिवस गोड व्हावा. चौवेदाचे हे केले विवरण अर्थही गहन करून या वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा एराणी वाहावा. अट्टहासाच्या द्वारा तो अट्टहास केला. कोणता अट्टहास जाईओ तू मात न करी करत असताना लोभाला जिंकला हा अट्टहास केला. दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्याच न पडे. शिवाजी महाराजांना सांगितलं महाराज आमच्या सारख्याच्या जवळ जर एखाद्याने पाठवलं असतं मी नाही म्हटलं असतं का हो. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला ते नको आहे. तुम्हाला आम्हाला जर सुखी करायचं असेल तर तुम्ही एक काम करा
आज विचारूच नका तुम्ही, एक से बडकर एक आहे. फक्त तुम्हीच आता झोपतायत, काय करावं. वैराग्याच्या द्वारा, वैराग्यामध्ये प्रकार आहे. यतिमान वैराग्य, व्यतिरिक्त वैराग्य वगैरे वगैरे प्रकार आहे. वैराग्याच्या द्वारा परमात्मा प्राप्ती करण्याचा प्रयास अट्टहास आहे. ज्ञानाच्या द्वारा, कर्म मार्गाच्या द्वारा, उपासनेच्या द्वारा तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये अट्टहास आम्ही हा केला. कोणता अट्टहास केला, काय त्याचा परिणाम काय झाला. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता, शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे नेमकं काय हो, मुक्त अवस्था प्राप्त होणं. सा काष्ट सा परागती या अवस्थेला पोहोचणं म्हणजे शेवटचा दिवस गोड होणं. जीव दशेचा अंत होणं म्हणजे शेवटचा दिवस गोड होणं. तुकाराम महाराज म्हणतात असम भावना, विपरीत भावना या दोघही भावना संपन्न म्हणजे शेवटचा दिवस गोड होणं. विठाला विठाला कोमल महाराज बरेच प्रकार आहे त्याच्यामध्ये. असत्वा पादक आवरण, आभाना पादक आवरण, पण हे सांगत असताना डोळे किती लागतील. असत्वा पादक आवरण, अभाना पादक आवरण. असत्वा पादक आवरण म्हणजे काय, देव नाही. असत्वा पादक आवरण. अभाना पादक आवरण, देव दिसतच नाही ना, मानावा कसा आम्ही. हे असत्वा पादक आवरण आणि अभाना पादक आवरण. परमात्म्याचा अपरोक्ष साक्षात्कार झाला, ज्ञान प्राप्त झालं. परोक्ष साक्षात्कार नाही, अपरोक्ष साक्षात्कार. परोक्ष साक्षात्कार म्हणजे अप्रत्यक्ष आणि अपरोक्ष साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष. विठला विठला अपरोक्ष साक्षात्कार झाला. आता मी तू पण संपू दे. ज्ञानोबाराय म्हणतात की देवा, अरे मी आणि तू पण बाजूला जाऊ दे रे. मी तू पण जाऊ दे. म्हणजे शेवटचा दिवस गोड होणं. आता तुकोबाराय म्हणतात याच्यासाठी केला होता अट्टहास. आम्ही प्रयत्न कशा करता केला, आमच्या जीवनामध्ये तो दिवस यावा म्हणून. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला गोड झाला. याचा परिणाम असा झाला की आता आमच्या जीवनातली धाव संपली. आम्ही निश्चिंत झालो. अभंगाच्या
झाल्यानंतर, परमात्मा स्वरूपात प्राप्त झाल्यानंतर आता जीवनामध्ये निश्चिंतता प्राप्त झाली. मन हे एकाग्र झालं. सप्रेम सद्भावे संपूर्ण नित्य करिता नाम स्मरण वृत्ती पालटते आपण तेही लक्षण ऐकराया नामासरिसाच हरी रिगे हृदया माझारी तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी चित्त विसरोनी चित्ता जडोनी ठाके भगवंता मनाची मोडली मनोगतता संकल्प विकल्पता करू विसरे आता निश्चिंतेने पावनो विसवावा. तुकोबराई एके ठिकाणी बोलतात ना, आता हे देवा माझं मन तुमच्या चरणावर स्थिर झालं. आता ते मन चरणावर स्थिर झाल्यानंतर आता ते धावाधाव करेल कशा करता. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. शरीर कधीच विश्रांतीला पावत नाही. मनाला विश्रांती पाहिजे. शरीराला विश्रांती ज्या वेळेला वर्ष मरतो ना त्याच वेळेला ते शरीर विश्रांत होतो. तोपर्यंत ते धावाधाव करतच राहतं. पण इथे मनाच्या विश्रांतीची गरज आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता मला कर्तव्य समाप्त झालं. कर्तव्याची परिसमाप्ती झाली. आणि कर्तव्याची परिसमाप्ती का झाली? प्राप्तव्य झालं. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम आद्यमय संपन्नम. मला जे मिळवायचं आहे ते मिळालं. आता कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. काम नाही काम नाही काम नाही काम नाही आता मग प्रयत्न कशा करताय. माणसाची हाव पोटपर्यंत राहते. ज्या वेळेला त्याच्या अंतकरणामध्ये लोभ राहतो तोपर्यंत. त्याच्या अंतकरणातला लोभ संपला की त्याची हाव संपते. तैशी तृष्णा वाढीनालिया मेरूही हात आलिया ज्ञानोबाराय म्हणतात. काही काहींची माणसाची तृष्णाच कमी होत नाही. संसारिक माणसाची वासना ही कुंठित असावी, ती अकुंठित असते. आणि परमार्थामध्ये वासना ही अकुंठित असावी, परमार्थामधली वासना माणसाची कुंठित होते. ज्ञानोबाराय म्हणतात, तृप्ती भुकेली काय करू माई. ज्ञानोबाराय म्हणतात, माझी अजून तृप्ती भुकेली आहे. म्हणून तर माझी जीवेची आवडी पंढरपुराडे लगोडी. कशा करता. पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे विणी वेधले खादलेचे खावे वाटे. ही तृप्ती भुकेली आहे माणसाची तृष्णा. शंकराचार्यांचा एक प्रश्न केला आचार्यांनी, कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा. दरिद्री कोण? ज्याच्याजवळ पैसे नाही तो दरिद्र नाही. ज्याची तृष्णा वाढलेली आहे तो सर्वात मोठा दरिद्री. मग तो परमार्थ करणारा असो, कीर्तन करणारा असो का ऐकणारा असो, ज्याची तृष्णा वाढलेली आहे तो सर्वात मोठा दरिद्री आहे. सर्वात मोठा दरिद्री. आता काय सांगू तुम्हाला, जाऊ द्या. 10 किलोमीटरहून गाडी पळत येते हो. तैशी तृष्णा वाढीनालिया मेरूही हाता आलिया. एक काय तर श्रीमंत ग्रस्त, त्याने एक पण केला. त्याची खूप मोठी जमीन होती. सावकारात तो म्हणायला लागला, सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत या जमिनीवर जो इथून जाऊन पळत पळत जाईल आणि पळत पळत पुन्हा 7 वाजेपर्यंत परत येईल, जेवढी जमीन तो पदाक्रांत करेल तेवढी जमीन त्याची. सकाळी लोक 3 वाजताच उठले, आंघोळ केली, देवपूजा केली, लगेच गेले तिथे स्पर्धेमध्ये.
सांगितलं इथून सुरुवात करायची, तुम्हाला जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत जा, पण तिथून परत बरोबर 7 वाजेपर्यंत परत या. एक ग्रस्त निघाला पळत पळत. त्यांनी जेवण केलं नाही, नाश्ता केला नाही, पाणी पिलं नाही, चहा पिली नाही, दूध पिलं नाही, पळत सुटला. दुपारपर्यंत पळत पळत गेला. पण त्याने विचार केला की आपल्याला पुन्हा 7 वाजेपर्यंत परत जायचंय, त्यावेळेला आपल्याला ही जमीन भेटणार आहे, म्हणून तो पुन्हा तिकडनं पळत पळत आला. पण पळत येत असताना दिवसभर पाणी नाही, चहा नाही, नाश्ता नाही, एवढा थकला, एवढा जोरजोरात धापा टाकत आला आणि एकदम थोडे राहील. आणि थोडं राहिलं असताना जमिनीवर पडला आणि पडता बरोबर मेला. यातून एक सिद्धांत मला सांगायचा आहे. त्या महात्म्याने सांगितलं त्या जमिनीवर ज्या जमिनीवर तो पडलेला आहे तेवढीच जमीन त्याची आहे, बाकी काहीच नाही आपली. वा तुम्ही विचार करा, स्मशानभूमीमध्ये आपल्याला जिथे जाळतात ना त्या जमिनीवर कोणाचा अधिकार असतो का? त्याच्यावर कोणी अतिक्रमण करतं? कोणी नंबर लावतं का तुमच्या गावामध्ये नाही मला अगोदर जाऊ द्या नंतर तुम्ही या म्हणून? ज्या जमिनीवर कोणी अधिकार गाजवत नाही, अतिक्रमण करत नाही, त्या जमिनीला आपलं म्हणत नाही आपण. तृष्णा एवढी मोठी आहे माणसाची. ज्ञानोबाराय म्हणतात ती तृष्णा जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत आपण भिकारी आहोत. विठाला विठाला म्हणतात आता आमच्या जीवनामध्ये निश्चितता अशी प्राप्त झाली की आमची तृष्णा संपली. आणि तृष्णा संपल्यामुळे आता आमच्या जीवनातली धावाधाव संपली. आणि धावाधाव संपल्यामुळे आता आमचं जीवन असं झालं, उर्वरित जीवनाचा अवस्था अशी झाली की आता आमचं जीवन जे व्यतीत होत आहे ना त्याच्याकडे आम्ही फक्त एक आश्चर्याने पाहतोय, कौतुकाने पाहतोय. अभंगाच्या 3ऱ्या चरणात कौतुक वाटे झाली या वेळाचे, आयुष्याचा जो वेळ झाला त्याचं कौतुक वाटायला लागलं का? आमच्या मुखामध्ये मंगल स्वरूप परमात्मा त्याचं नाम आहे. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. इथे भगवंताच्या नामाला मंगल म्हणा का देवाला मंगल म्हणा. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरी. किंवा परमात्मा मंगल स्वरूप आहे.
सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी तुकोबारा म्हणतात कौतुक वाटे झाली आवेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. याचा परिणाम आमच्या जीवनावर काय झाला याचा परिपाक तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणावर
म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. तुकोबाराय म्हणतात मुक्तिरूपी स्त्रीशी आम्ही लग्न लावलं. मृत्यू लोकातील स्त्री पैशाने मिळते, एका जन्माची असते. शेवटचा मुद्दा सांगतो आणि संपवतो. मृत्यू लोकातील स्त्री पैशाने मिळते, एका जन्माची असते. स्वर्गातील स्त्री पुण्याने मिळते, एका कल्पाची असते. पण मुक्तिरूपी स्त्री भक्ती ज्ञानाने मिळते, ती अनंत कल्पाची असते. ज्ञानेश्वर माऊली लग्न शब्दाचा अर्थ आहे ऐक्य. त्या मुक्तीशी आमचं ऐक्य झालं. स्थूल शरीराचं ऐक्य नाहीये, कारण शरीराचा बाध झाला म्हणजेच शेवट गोड झाला. कारण शरीराचा नाश झाला, शेवट गोड झाला. सूक्ष्म शरीराचा बाध झाला म्हणजे शेवट गोड झाला. आणि त्याचा परिणाम असा झाला, तुकोबाराय म्हणतात की आता आम्ही त्या मुक्तीला वरलो. मुक्तीला एकदा वरलं म्हणजे तिच्याशी ऐक्य प्राप्त झालं. ऐक्य प्राप्त झालं या शब्दाचा अर्थ आहे की जीव आणि परमात्मा हे वेगळे न राहता परमात्म स्वरूपता प्राप्त आम्हाला झाली. हेच तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेडीमेडी. एकदा जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली आणि जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर आता उर्वरित आयुष्य जे आहे ना आमचं, ते खेडीमेडी. प्रारब्ध संपण्याची आम्ही वाट पाहतोय आणि ते एकदा का प्रारब्ध आमचं संपलं की मग आमचं हे शरीर पडणार आहे. मृत्यू या शब्दाचा अर्थ काय हो? या शरीरातून प्राण बाहेर जाणं. प्राणाचा आणि शरीराचा विरह होणं म्हणजेच मृत्यू आहे. हे एक मृत्यूचा प्रकार आहे. जगत सत्य नाही. जगत एवढा 4 सूत्र कधीच बदलत नाही. जगत सत्य नसताना जगत सत्य वाटतं. पुत्र पत्नी ममत्वाचा विषय नसताना ममत्वाचा विषय वाटतो. विषयात सुख नसताना विषयात सुख वाटतं आणि देह आत्मा नसताना देह आत्मा वाटतो. हे 4 सूत्र जगतातून कधीच बदलत नाही. आणि हे 4 सूत्र ज्यावेळेला बदलतील, जगत सत्य नसताना जगत सत्य नाही हे ज्यावेळेला दृढ निश्चय होईल, त्यावेळेला शेवट गोड झाला असं समजा. जगत सत्य नाही, मग जगत आहे काय? जन नोहे अवघा जनार्दन. जग नाही हा परमात्माच आहे. सर्वम खलविदम ब्रह्म. या अवस्थेवर ज्या वेळेला आपण पोहोचू त्यावेळेला समजायचं शेवट गोड झाला. नाथ महाराज एके ठिकाणी बोलतात, एकाने विचारलं, रंगनाथ महाराज वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकरांना एकाने विचारलं, अहो आम्हाला पूजा करायची काय गरज आहे की आम्ही आमचं आयुष्य परमात्म्याला वाहून टाकलं, आम्हाला पूजा करायची काय गरज आहे आता? त्यावेळेला परभणीकर रंगनाथ महाराजांनी उत्तर दिलं, म्हणले अरे ज्ञान झाल्यानंतर जर मुलं होऊ शकतात तर ज्ञान झाल्यानंतर पूजा का होऊ नये? खूप गोड उत्तर दिलं त्यांनी. मग पूजा केव्हा बंद करायची गरज नाही? पूजा केव्हा करायची गरज नाही? नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलंय. काय सांगितलंय नाथ महाराजांनी? जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. पूजा करायची गरज केव्हा नाही? की ज्या वेळेला आपल्याला जगतामध्ये सर्वच परमात्मा दिसेल त्यावेळेला आपला पूजा करायची गरज नाही. ती गोपिका ज्यावेळेला मथुरेमध्ये दहीदूध विकण्याकरता गेली आणि तिथून परत येत असताना ती अशी एका जागेवर उभी राहिली, पाय वर ठेवला. तिच्या सखीने तिला विचारलं, का ग तू अशी का उभी आहे? असा पाय वर का धरला? ती म्हणायला लागली, मी घरी जाण्याचा रस्ता विसरली. अगं तू रस्ता विसरली, मग कमीत कमी पाय तर जमिनीवर ठेव ना. त्यावेळेला ती म्हणायला लागली, अगं जमिनीवर पाय कसा ठेवू? कारण पाय ठेवण्याचा मी विचार केला तर तिथे मला परमात्मा दिसतोय, मग पाय कुठे ठेवू मी? आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. या अवस्थेवर जाणं म्हणजे शेवट गोड होणं. याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. हा शेवटचा दिवस गोड होण्याकरता भक्तिशास्त्र सांगतं, भक्तीच्या द्वारा शेवट गोड करता येतो, कर्माच्या द्वारा शेवट गोड करता येतो, ज्ञानाच्या द्वारा शेवट गोड करता येतो, उपासनेच्या द्वारा शेवट गोड करता येतो आणि तपश्चर्येच्या द्वारा शेवट गोड करता येतो. जगद्गुरु तुकोबारायांनी भक्तीच्या द्वारा आपला शेवट गोड केला. काही महात्म्यांनी ज्ञानाच्या द्वारा आपला शेवट गोड केला. भक्ती आणि ज्ञान हे सहचार्याने आणतात. किंवा पुन्हा यापुढे सांगेल, पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. आपल्याला तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, भागवत संप्रदायामध्ये भक्तीला खूप प्राधान्य आहे. ज्ञान म्हणजे वृक्ष अवस्था आहेत आणि भक्ती ही स्निग्ध अवस्था आहे. केवळ ज्ञानाला महत्व नाही तर भक्तियुक्त ज्ञानाला महत्व आहे.
ज्ञानोत्तर अवस्था. ज्ञानोबाराय ज्ञानी नव्हते असं नाही, ज्ञानोबाराय म्हणजेच ज्ञान आहे. तरी देखील ज्ञानोबाराय म्हणतात की मला पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे. याचा अर्थ ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था आहे. हीच ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था प्राप्त होणं म्हणजे शेवट गोड होणं आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणी बाबांच्या जीवनामध्ये हीच ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था प्राप्त झाली आणि त्यांनी आपल्या जीवनाचा शेवट गोड केला. खरं सांगू तुम्हाला, त्यांच्या जीवनातला हा शेवटचा अभंग होता जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि हा अभंग कसा निवडला असेल काय माहिती. मला तर माहिती पडलं की कोमल महाराजांनी सांगितलं उत्तर कार्याचे कीर्तन मला ऐकायचं आहे आणि त्यामुळे बाबांनी हा अभंग घेतला. त्यांनी ते कीर्तन ऐकलं. खरोखर त्यांच्या जीवनातला शेवट गोड झाला. एकच ईश्वर चरणी प्रार्थना करतो की असं आहे, 1 वर्षपर्यंत जीवाला प्रेतत्व असतं, 1 वर्षानंतर त्याला पितृत्व प्राप्त होतं. पुन्हा सांगेल आपल्याला 10 दिवसानंतर गाय प्रसूत झाल्यानंतर तिची शुद्धी 10 दिवसानंतर आहे. वैश्याचा ज्या वेळेला मृत्यू होतो त्यावेळेला त्याची शुद्धी 13 दिवसानंतर आहे. क्षत्रियाचा मृत्यू होतो त्याची शुद्धी 16 दिवसानंतर आहे. ब्राह्मणाचा मृत्यू होतो त्याची शुद्धी 10 दिवसानंतर आहे. आणि शूद्राचा मृत्यू जर झाला तर त्याची शुद्धी 1 महिन्यानंतर आहे. अशी अवस्था आहे. 1 वर्षपर्यंत जीव गेल्यानंतर त्याला प्रेतत्व अवस्था असते आणि 1 वर्ष झाल्यानंतर त्याला पितृदेवतेची अवस्था प्राप्त होते. असो, भगवंताच्या कृपेने ही सेवा या ठिकाणी झाली. त्यांच्याच स्मृतीला मी अभिवादन करतो. सर्वांना एक विनंती करतो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा. त्यांच्या पूर्ण परिवारावर त्यांचा आशीर्वाद आहेच. आम्ही त्यांच्या चरणाला वंदन करतो आणि आमच्या सेवेला इथेच पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय परमपूजनीय वैकुंठवासी